हॅलो नमस्कार, मी सुवर्णा. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, आता ना दुपारची वाजलेली 2:45. तर आता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि बाहेर आहे ना आमच्याकडे खूप पाऊस चालू आहे. आज पाऊस तसा आमच्याकडे ना दररोज येतो आहे. 5-6 दिवसापासून दररोज कंटिन्यू पाऊस आहे. पण आज जरा लवकर आला आहे. दुपारी 2 वाजताच पाऊस आला आहे. अर्धा पाऊण तास होऊन गेला आहे. पाऊस काय उघडत नाही, पाऊस चालूच आहे आणि खूप गार हवा पण सुटलेली. आभाळ पण वाजता आहे, विजा पण चमकत आहे. तर चला तुम्हाला दाखवते मी. तर चला, मी ना आज एक रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला, कुळथाचे शिंगोळे. तर बाहेर मस्त छान असा पाऊस चालू आहे, थंडगार वातावरण झालेलं आहे. तर असा पाऊस बाहेर चालला का मग काहीतरी असं खाण्याची इच्छा होती. तर आहे ना, मी तुम्हाला आज आहे ना कुळथाचे शिंगोळेची रेसिपी दाखवणार आहे. तर चला, त्याच्यासाठी ना काय काय साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते. तर हे बघा, इथे ना त्यासाठी इथे ना 1 वाटी मी कुळथाचं पीठ घेतलेलं आहे आणि ना 1 छोटी वाटी ना हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर आहे ना मग इकडे ना हिरव्या मिरच्या घेतलेल्या, लसूण घेतलेलं आहे, जिरे घेतलेले आणि शेंगदाणे घेतलेले, त्याचबरोबर आहे ना कोथिंबीर घेतलेले. तर सर्वात प्रथम आहे ना आपल्याला हे सगळं आहे ना वाटण आहे ना मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. तर चला, आता हे मिक्सरमध्ये मी वाटून घेते. साहित्य ना मी आता मिक्सरमध्ये टाकून घेते. कोथिंबीर आता हे सर्व मी मिक्सरला वाटून घेते. तर बघा, छान असं हे ना वाटून घेतलं आहे. तर आपल्याला ना कुळथाचं पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे ना 1 वाटी मी कुळथाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 छोटी वाटी ना हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाच्या पिठाने कसं थोडंसं चिकटपणा येतो, त्याच्यामुळे थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायला लागतं. त्यानंतर आहे ना मीठ घेतलेले. मीठ तर अंदाजानुसारच राहतं प्रत्येकाचं. हे जे वाटलेलं वाटण आहे ना ते याच्यात टाकायचं. हे बाकीचं राहिलेलं नाही, हे फोडणीसाठी ठेवलं आहे. याच्यात मी आता पीठ मळून घेणार आहे. थोडं थोडं पाणी टाकून आहे ना पूर्ण असं पीठ मळून घेणार आहे मी. आता पूर्ण पीठ तर बघा, असा पूर्ण आपला पीठ मिठाचा उंडा तयार झाला आहे. हा 5 मिनिटं झाकून ठेवू आणि आधी ना आपण त्याच्यासाठी ना फोडणी देऊन घेऊ. चला, मी एक आहे ना पातेल्यात फोडणी देऊन घेते. हे पातेल्यात बनवायचे आणि आता आहे ना पहिला फोडणी देऊन घेते या पातेल्यामध्ये. आणि शेंगोळे बनवायला ना तेल जरा जास्तच लागतं, त्याच्यामुळे मी तेल जास्तच टाकणार आहे. फोडणीमध्ये ना आता जिरे टाकते मी. हे जे थोडंसं वाटण ठेवलेलं ना आपल्याला ते त्याच्यात परतून घ्यायचं आहे.
शेंगोळे शिजायला भरपूर पाणी लागतं. त्याच्यात अजून आपल्याला 2 ग्लास पाणी टाकायचे. तर आता पुढे फोडणी देऊन घेतली याला. याला आहे ना चांगला थोडंसं कमी गॅस करून आहे ना आपल्याला शेंगोळे वळून घ्यायचे. याला उकळी फुटली का मग त्याच्यात आपण जे वळलेले शेंगोळे आहेत ते पाणी टाकणार आहे. तर चला आता आहे ना फोडणी देऊन झाली. आणि एक साईडला ना मला पाणी पण गरम व्हायला ठेवायचं आहे. कारण पाणी जसं कमी पडलं तर ते गरम झालेलं पाणी आपण त्याच्यात टाकू शकतो. एक साईडला ना पाणी गरम व्हायला ठेवते आणि शेंगोळे वळून. तर एक साईडला ना मी एक छोट्या पातेल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवले. इकडं फोडणी पण दिले. इथे ना पाण्याला उकळी व्यवस्थित आपल्याला ना शेंगोळे वळून घ्यायचे. तर शेंगोळे कसे वळवायचे ते तुम्हाला दाखवते मी. तर बघा असं इथे ना असं छोटा उंडा घ्यायचा आहे आणि त्याची ना आपल्याला शेंगोळे वळून घ्यायचे. तुम्हाला मी शेंगोळे वळून दाखवते. तर बघा इकडे ना आपली एवढे शेंगोळे वळून झाले आणि आपल्या इथं आहे ना पाण्याला उकळी पण आली होती. हे शेंगोळे ना त्या उकळीमध्ये आपल्याला टाकून घ्यायचे. तर ही सर्व शेंगोळे ना मी उकळीमध्ये टाकून घेते. छान अशी पाण्याला उकळी आली आणि सर्व शेंगोळे जे आहे ना 2-2, 3-3 करून आहे ना आपल्याला ना या उकळीमध्ये सोडून द्यायचे असे. तर बघा सर्व शेंगोळे मी त्याच्यात टाकून घेतले आणि आता आहे ना शेंगोळे उकळीत टाकले. हे शेंगोळे जसे जसे आपण वळू ना तसे तसे आपल्याला या उकळीत टाकून घ्यायचे. तर चला आता राहिलेली शेंगोळे सगळे काही वळून पाण्याला उकळी आलेली त्या उकळीमध्ये आपल्याला टाकून म्हणजे ते चांगले शिजतात. सगळे एकदम जर टाकले तर काही शिजतात काही तसेच राहतात. तर मग आपण जसे थोडे थोडे करू ना तर थोडे थोडे करून ते ना उकळीमध्ये टाकायचे आपल्याला या. तर अशा पद्धतीने ना सर्व शेंगोळे वळून उकळीत टाकून शिजून घेणार आहे. तर बघा पूर्ण सर्व शेंगोळे झाले. मस्त इथं शिजत आहे शेंगोळे.
अशा पद्धतीने माझे सर्व शेंगळे करून झाले. शेंगळे शिजत पण तर छान. सगळ्या शेवटी थोडंसं पीठ ठेवलेलं आहे बघा. हे पीठ आहे ना आपल्याला ना पूर्ण पाण्यात काढून घ्यायचे. शेंगळे शिजल्यानंतर हे सर्व पाण्यात काढलेले ही पीठ आहे ना ते आपण त्याच्यात टाकायचं. तर सर्व आता शेंगळे शिजल्यानंतर आहे ना मी तुम्हाला दाखवते. छान असे शेंगळे शिजत आहे. मी थोडंसं पीठ शिल्लक ठेवलं आहे. याच्यात आहे ना आपल्याला पाण्यात काढून घ्यायचं आहे. सगळे शेवटी शेंगळे शिजल्यानंतर आहे ना असं पीठ पाण्यात काढून घ्यायचं आहे. आणि शेंगोळे शिजल्यानंतर आहे ना आपल्याला ना हे पीठ त्याच्यामध्ये काढून घालायचं आहे. काढून ठेवलं आहे. इकडे शेंगोळे पण शिजत आहे. थोडं आपल्याला ना गॅस कमी करायचं आहे. गॅस कमी करून आहे ना आपल्याला ना झाकण ठेवायचं आहे त्याच्यावर. ते पीठ आहे ना आपण पाण्यात काढून घेतले. सगळे शेवटी शेंगोळे शिजल्यानंतर आहे ना आपल्याला ते शेंगोळ्यामध्ये टाकायचं आहे. आणि इकडं बघा आपले शेंगोळे पण शिजत आहे. याच्यावर ना आपल्याला 5-10 मिनटं आहे ना झाकण ठेवायचं आहे. आणि गॅस आहे ना कमी करायचं आहे. तर जितके शेंगोळ्याचं पाणी उकळलं ना जेवढं आपण शिजू त्याला तेवढं पाणी उकळलं ना थोडी शेंगोळे छान लागतात. तर पूर्ण आता हे शिजल्यानंतर आहे ना मी तुम्हाला दाखवते. तर बघा शेंगोळे शिजले पण हे बघू आपण. छान असे आपले शेंगोळे शिजलेले आहे. जे आपण काढून ठेवलं होतं ना हे पाणी सर्व आपल्याला त्याच्यात टाकून द्यायचं आहे. गरम पाणी केलेलं होतं ते घेतलं मी आता. शेंगोळे पूर्ण शिजलेले आहे. पण काय करायचं याला आपल्याला जे पीठ काढून घातलेले आहे ना थोड्या वेळ ना परत आपल्याला कडा येऊन द्यायचे. चांगलं उकळून द्यायचे. कडा आला का छान असे उकळून दिले का मग खायला चांगले लागतात ते. जसे 10 मिनटं ठेवू आपण. 10 मिनिटानंतर बघू आता. बघा परत अशी उकळी यायला लागली. चांगला कडे येतोय. चांगली उकळी येऊन द्यायची. चांगले उकळून द्यायचे. पूर्ण असे जितके उकळतील तेवढे खायला ना ते चवदार लागतं. 5-10 मिनटं आपण आता याला उकळून देऊ. छान इकडे एक साईडला आपले शेंगोळे शिजत आहे. त्याच्यासोबत बरोबर गरम गरम बाजरीची भाकर. छान आपले इथं शेंगोळे तयार झाले. मी आता ना तुम्हाला ताट करून दाखवते. गरम गरम मस्त शेंगोळे. तर त्याला कोणी बाजरीच्या भाकरी सोबत पण खातं, कोणी चपाती सोबत पण खातं आणि कोणी तशी पण खातं नुसतीच. इथं मस्त शेंगोळे त्याच्याबरोबर गरम गरम बाजरीची भाकर. आणि त्यासोबत आहे ना कांदा. अशी आमची नाशिक स्पेशल शेंगोळ्याची रेसिपी. तुम्ही पण ट्राय करून बघा. तर चला आता आहे ना मी जेवण करून घेते. आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.